अशा पद्धतीने पाटवडी बनवलीत ना तर गॅरंटीने सांगते पुन्हा पुन्हा बनवाल, बिघडणार नाही आणि एकदम मऊ लुसलुशीत आणि छान तयार होते. खूप सुंदर तयार होते. तर मी तुम्हाला सांगते कशी बनवायची ते. हे एवढे सगळे इन्ग्रेडियंट्स याच्यामध्ये लागतात. त्याच्यामध्ये 4 मिरच्या आहेत, हिरव्या मिरच्या. नंतर त्याच्यामध्ये 15-20 लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत. नंतर ओवा, जिरं 1-1 चमचा आणि ते देठासकटच मी थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे. आता हे सगळं पाणी न घालता असं मिक्सरमधून वाटून घ्यायचं. एका पातेलीमध्ये 1 कप डाळीचं पीठ घेतले. मोजून मी हे 1 कप डाळीचं पीठ घेतलेलं आहे. त्याच कपाने मोजून 1 कप पाणी घेणार आहे. बरोबर 1 कप पाणी घेऊन ह्याच्यातलं थोडंच पाणी आधी घालून घ्यायचं. सगळं पाणी एकदम घालून घ्यायचं नाही त्या डाळीच्या पिठामध्ये. थोडं पाणी आधी घालून घ्यायचं आणि मग मिक्स करून घ्यायचं. म्हणजे कसं होतं ना, ह्याच्यामध्ये गुठळ्या होत नाहीत. म्हणजे थोडंसं पाणी आधी मिक्स करून गुठळ्या काढून घ्यायच्या, मिक्स करून घ्यायचं त्या पाण्यामध्ये आणि नंतर मग सगळं बाकीचं पाणी पूर्ण 1 कपभर जे पाणी आहे ते घालून घ्यायचं. म्हणजे डाळीच्या पिठामध्ये आत्ता आपण 1 कपभर पाणी पूर्ण घालून घेणार आहोत. हे आता उरलेलं पाणी मी इथे घालून घेते आहे सगळं आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं. ह्याच्यामध्ये शक्यतो गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत. गुठळ्या होतही नाहीत कारण की आपण खालीच ते पाण्यामध्ये मिक्स करतो आहे डाळीचं पीठ, त्यामुळे गुठळ्या होत पण नाहीत. ते बघू शकता एकदम मस्त व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. असं मिक्स करून घ्यायचं आणि बघायचं गुठळ्या नाही आहेत ना. मग एका पॅनमध्ये तेल घ्यायचं. साधारण मी 3 ते 4 चमचे इथे तेल घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये 1 चमचाभर पांढरे तीळ घालून घ्यायचे आणि मग आपण जे वाटण तयार केलेलं आहे ते वाटण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि मग ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा हिंग घालून घेतलेलं आहे मी. आणि मग नंतर 1 मिनिटभर ते छान परतायचं. व्यवस्थित परतून घ्यायचं हे 1 मिनिटभर. आणि मग ज्या कपाने आपण पाणी आणि डाळीचं पीठ घेतलं होतं ना, सेम तेवढंच कप भरून आपण 1 पाणी कप भरून याच्यामध्ये घालून घ्यायचं. पाणी घालून मग पाण्याला आपल्याला उकळी द्यायची आहे. म्हणजे चांगलं उकळलं पाहिजे हे पाणी आणि त्याच्यानंतर मग आपण भिजवलेलं डाळीचं पीठ घालून घेणार आहोत. इथे पाणी चांगलं उकळलं पाहिजे. थोडंसं हलवून ह्याच्यामध्ये मीठही घालून घ्यायचं. मीठ साधारण आपल्याला थोडंसं चवीपेक्षा थोडंसं जास्त घालायचं कारण की आपण डाळीचं पीठ पण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत ना, त्यामुळे. आता पूर्वीच्या बायका काय करायच्या, इथेच डाळीचं पीठ घालायचं 1 कपभर आणि मग पीठ घालून मग नंतर ते हलवायच्या. पण ह्याच्यात 100% गुठळ्या होतात आणि त्या गुठळ्या काढणं म्हणजे अगदी नाकीनऊ येतात, घाम फुटतो. त्यामुळे ही सोपी पद्धत आहे. आधी डाळीचं पीठ भिजवून घ्यायचं आणि मग नंतर त्याच्यामध्ये घालून घ्यायचं. आता इथे पाणी आपलं पूर्णपणे उकळलेलं आहे. मग ह्याच्यामध्ये हे भिजवलेलं डाळीचं पीठ घालून घ्यायचं. सोपं पडतं, गुठळ्या होत नाहीत आणि पटकन तयार होते. हे खूप सोपी पद्धत आहे. खरं तर इथे पीठ घालतात. म्हणजे आता बऱ्याच जणांच्या कमेंट पण येतील की इथे पीठ घालतात आणि पीठ घालूनच पाटवड्या तयार होतात. पण तुम्ही अशा पद्धतीने करून बघा, सुरेख पाटवड्या तयार होतात आणि गुठळ्या बिलकुल होत नाहीत. म्हणजे ज्या नवीन शिकणाऱ्या मुली आहेत किंवा नवीन लग्न झालेल्या बायका आहेत त्यांच्यासाठी तर खूप सोपी पद्धत आहे ही बनवण्याची. पूर्वीच्या बायकांना म्हणजे कसं जमत होतं ते पीठ घालून करणं, पण ते गुठळ्या झाल्या ना की मग ते काढणं खूप मुश्किल होतं आणि गरम पाण्यामध्ये आपण ज्या पीठ घालतो त्या गुठळ्या होतातच होतात 100%. म्हणजे खूप अवघड होतं मग ते गुठळ्या काढणं. म्हणून मी डाळीचं पीठ भिजवूनच मग ह्याच्यामध्ये घातलं. आता तुम्ही बघू शकता त्याप्रमाणेच आपण पाटवड्या जसं पुढे बनवतो तीच पुढे पद्धत आहे सेम. आपण एकदम घट्ट होईपर्यंत ते हलवत राहायचं. खूप म्हणजे साधारण मी तुम्हाला सांगते, मी 20 मिनटं मीडियम गॅसवरती हे हलवते आणि कॉन्स्टंट हलवून घ्यायचं. म्हणजे कसं खाली लागत नाही. शक्यतो पॅन वापरायचा. पॅन वापरला की काय होतं ना, खाली लागत नाही आणि हलवत राहायचं. म्हणजे लागणार नाही आणि वरचं कच्चं राहिलं, खालचं जळालं असं होणार नाही. एक 20 मिनटानंतर एक डिश घ्यायची. डिशमध्ये हे घालून पीठ घालून 1-2 मिनटं ठेवायचं. पुन्हा हलवत राहायचं. ते पीठ गार झालं की उचलता येते ना बघायचं. असं सहज उचलता आलं आणि खालती डिशला चिकटलं नाही की समजायचं झालेलं आहे आपलं तयार. गॅस बंद करून घ्यायचा. आता एका ताटामध्ये हे पीठ काढून घ्यायचं. आता इथे ताटाला तेल वगैरे लावण्याची काहीही गरज नसते कारण की पीठ सहजच वरती निघून येतं. त्यामुळे आणि वड्या पडतात, त्यामुळे तेल लावण्याची वगैरे गरज पडत नाही. हे चिटकत नाही पीठ. त्यामुळे आता हे सगळं पीठ ह्याच्यामध्ये काढून घेतलं मी आणि मग काय करायचं, आता आपल्याला थापून घ्यायचं आहे. तर थापताना आता हात तर भाजणाऱ्याने थापून पण घ्यायचं आहे. तर प्लॅस्टिकच्या पिशवीला तेल लावून घ्यायचं म्हणजे ते पिशवीला चिकटणार नाही. तेल लावायचं आणि पटापट असं थापून घ्यायचं. वेळ लागत नाही, पटकन होऊन जातं आणि आपल्याला हातही भाजत नाही आणि व्यवस्थित लेवलला आपल्याला ते थापता येतं. आता हे ताट भरूनच होणार आहेत या पाटवड्या माझ्या, त्यामुळे मी एकाच ताटामध्ये घेतल्या. तुम्ही जर जास्त बनवलं असेल तर मग 1-2 ताटं घ्यावे लागतील आणि गरम गरमच थापून घ्यायचं. नाहीतर मग ते गार झाल्यानंतर मग त्याचा गोळा तयार होईल. त्यामुळे असं व्यवस्थित गरम गरमच थापून घ्यायचं. आता हे असं व्यवस्थित थापून झाल्यानंतर आहे ना, ह्याच्यावरती
पांढरे तीळ घालायचे, छान लागतात पांढरे तीळ, त्यामुळे पांढरे तीळ घालायचे. थोडीशी कोथिंबीर घालायची वरून आणि कोथिंबीर घालून झाल्यानंतर थोडंसं सुकं खोबरं जे असतं ना ते किसून घालायचं, ते पण फार छान लागतं किसून घातलेलं खोबरं पण, त्यामुळे किसून घालायचं. आता काय करायचं, या वड्या ज्या आहेत त्या आपल्याला पाडून घ्यायच्या आहेत. आता पाटवड्या साधारण शंकरपाळ्यांच्या आकाराच्या असतात, त्यामुळे काय करायचं, आधी सरळ रेषा तुम्हाला म्हणजे जेवढ्या आकारात पाहिजेत त्या आकारामध्ये अशा सरळ रेषा मारून घ्यायच्या, म्हणजे पाडून घ्यायच्या रेषा मारून ह्या वड्या. आणि मग नंतर काय करायचं, त्यात थोडंसं तिरकं करायचं, म्हणजे पूर्ण गोल फिरवायचं नाही. गोल फिरवलं की काय होतील, मग त्या आपल्या वड्या ज्या आहेत त्या चौकोनी तयार होतील. आणि पाटवड्या आपल्याला कशा अशा त्रिकोणी हव्या शंकरपाळ्यांच्या आकाराच्या. आता बघा मी ते ताट जे आहे ते फक्त तिरकं थोडंसं फिरवलं आणि थोडंसं तिरके फिरवून मग पाडून घ्यायच्या वड्या. म्हणजे काय होतं, म्हणजे बऱ्याच जणांना माहिती असेल, पण हे अशा पद्धतीने बरोबर शंकरपाळ्याच्या आकारासारख्या वड्या पडून जातात. खूप सोपं आहे, बघत असाल तुम्ही किती पटकन तयार झाल्या. आणि कुणीही बनवू शकतं अशा पद्धतीने वड्या, आणि छानही लागतात, प्रचंड मस्त लागतात. या प्रमाणात तुम्ही बनवल्यात ना तर तुमच्या बिलकुलही बिघडणार नाहीत. आता सहज ही वडी निघाली बघा तुम्ही, खूप मऊ लुसलुशीत आणि छान पाटवड्या तयार होतात. अशा पद्धतीने एकदा तुम्ही पण पाटवड्या बनवून बघा, कशा झाल्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि माझा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय हेही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, म्हणजे मला कळेल ना की कुठून कुठून माझा व्हिडिओ बघितला जातो. तुम्ही बघू शकता छान शिजलेली आहे वडी आणि किती सहज निघतात बघा तुम्ही, बिलकुलही चिटकत नाहीत. अगदी म्हणजे जसे आपण डाळीचे पीठ घालून म्हणजे कढईतच घालून ज्याप्रमाणे बनवतो ना त्याप्रमाणेच अशा ह्या पाटवड्या तयार होतात. चव बिलकुलही वेगळी लागत नाही, सेम चव होते तशीच तयार. तुम्ही एकदा नक्की करून बघा. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्सना शेअरही करा, त्याही बनवतील. भेटूया पुढच्या अशाच रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.